23 ठिकाणी आपले निरीक्षक जे आहेत ते नेमलेले पाहायला मिळत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत हे सगळे पक्ष निरीक्षक आपला अहवाल देतील पुण्यासकट सगळ्यांचा. काय वाटतंय लोकसभा निवडणुकीचे पडगम? नाही, लोकसभा निवडणूक तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईलच कोणत्या परिस्थितीमध्ये. आणि भारतीय जनता पक्ष अद्यापही गैऱ्यानं जवळ करायचा प्रयत्न करते, कारण स्वतःच्या ताकदीवर त्यांना विश्वास राहिलेला नाहीये. त्यामुळे इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचा आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा, अशा पद्धतीची नीती सध्या भाजपची आहे. इंडिया आघाडी मात्र एक जबरदस्त ताकदीने एकजुटीने ह्या निवडणुकीला उतरेल आणि चांगलं यश संपादन करेल आणि देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणेल असे 100% खात्री आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उभं राहावंच, पण ते धारिष्ठ त्यांच्यामध्ये नाहीये. रणांगणातून पळपुट माणूस म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. एक केंद्रामध्ये मंत्री राहून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव दिसत असल्यामुळे जे निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढतात आणि पक्षाचा विश्वासघात करतात, त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा भाजपाने ठरवावा. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.